गटांनी फोटो दाखवले, यांनी व्हिडिओ व्हायरल केला। ते मकाऊमध्ये कसिनो खेळत होते, हे कुख्यात गुंडासोबत डान्स करत होते। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय। ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती। कि सुधाकर बड़गुजर तो सिर्फ झांकी है, संजय राजाराम राउत को अंदर जाना अभी तक बाकी है। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। भाजपचे नेते नितेश राणे यांनी बडगुजर यांचा कुख्यात गुंड सलीम कुत्ता याच्या सोबतचा नाचतानाचा व्हिडिओ चव्हाट्यावर आणला आणि ठाकरे गटाच्या गोटात एकच खळबळ उडाली। त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो व्हायरल झाला होता। हा फोटो सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना दिला असल्याचा संशय भाजपला असल्यानं मुद्दाम भाजपनं बडगुजर यांच्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला, तर बडगुजर यांनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावलेत। मकाऊचा काहीतरी व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर त्यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली। हे कारवाईचं कारण होऊ शकतं? म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो। मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही। ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती। माझे संबंध न होते, कधी नाही, यापुढे नाही, यामागेही पण नाही। मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस, त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे, त्या व्यतिरिक्त काही। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांना शुक्रवारी दुहेरी चौकशीला सामोरे जावे लागले। त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पुन्हा 10 दिवसांची मुदत दिली आहे। गुन्हे शाखेतही ते पुढील 2 ते 3 दिवसात वकिलामार्फत उत्तर देणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।